हॅलो, नमस्कार. कसे सगळे? मी काजल तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत करते माझ्या या व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला माझी क्रिएटिव्हिटी दाखवणार आहे, जी की मी 2 ते 3 तास मी शिकले. आणि आज कस्टमरची थोडी नाही खूप कमी आहे माझ्यासाठी. बट मी हा क्रिएटिव्ह ड्रेस ठेवलेला आहे. आणि असं नाही आहे की हा ड्रेस खूप हे आहे, कॉमन आहे, लोकांसाठी खूप कॉमन आहे, बट माझ्यासाठी कॉमन नाही. कारण तुम्ही बघू शकता, हे मी सगळं बसल्या बसल्या केलेलं आहे, त्यामुळे कुठलाही बाळ जर हा ड्रेस भेटू शकतो. तर हा फुटकेवाली बाई बनवलेली आहे. आणि इथे स्पेशली मी लेस आणि ती लेस घ्यायला मी स्पेशल गेलेली 4 किलोमीटर. बघू शकता, ही लेस खूप महाग आहे बरं का. प्लस हा पूर्ण घेरा आहे. आणि तेही आम्ही गॅदरिंग बोलू शकतो, पण हा गॅदरिंगला पूर्ण ड्रेसला मी मागच्या साईडून दाखवते. मी हा पूर्ण ड्रेसला असा बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी लेस लावली, ज्याच्यामध्ये माझी ही पूर्ण लेस संपलेली आहे. इथे समोसा बट्टी लावली, ज्यामुळे थोडा लुक येईल. कारण हा पूर्ण प्लेन ड्रेस आहे. प्लेन लाईक ड्रेसचा मटेरियल असा आहे की तो मशीनमध्येही बसत नव्हता. खूप मेहनत केली, 1 महिना तकरीबन झाला असेल ड्रेस शिवून ठेवला. शिवायच्या अगोदर खूप कॉल्स आले की ड्रेस शिवून ठेव. बट त्यांनी ड्रेस न्यायला अजूनही आले. आता अजूनच संपल्या. तर आता माझ्याकडे दुसरा एक ड्रेस आहे, जो मी माझ्या लेकीसाठी मी शिवलेला आहे. चला दाखवते हा ड्रेस आहे. हा ड्रेस आहे जो मी स्टिच केलेला आहे. थोडी क्रिएटिव्हिटी दाखवलेली याच्यामध्ये बघू शकता. तर हा पूर्ण ड्रेस शिवून झाला होता आणि तिच्यासाठी मीच ठेवला होता. बट हा पूर्ण शिवून झाल्यामुळे मी त्याला पूर्णपणे स्टिच खोलून त्याच्यानंतर मी हा रिटर्न शिवला. हा 10 वर्षाच्या मुलीचा ड्रेस आहे, जी आता ती वेअर करते. बट मी ह्याला पट्टे नाही ठेवले. मला असं वाटतं पट्टी ठेवून, पाठीकडे पट्टा ठेवून खूप अजून छान होऊ शकतो. आणि आता दुसरा ड्रेस म्हणजे ड्रेस नाही आहे माझ्याकडे, हा असा फॅब्रिक आहे. आणि मी हा 1 ते 1.5 वर्षापूर्वी फॅब्रिक घेतलेला आहे. तर हा फॅब्रिक 1 मीटरचा आहे. बट खालून हा अशा प्रकारे लाईक त्रिकोण आहे लिटरली. तर हा खूप त्रिकोण टाईप आहे. आणि त्याच्यामध्ये हा फॅब्रिक आहे जो 5 मीटर आहे. तुम्हाला दाखवते मी. हा फॅब्रिक जो आहे हा 5 मीटर फॅब्रिक आहे. सो मी हा कॉम्बिनेशन बनवणार आहे की रेड अँड येल्लोचं कॉम्बिनेशन करून मी हा ड्रेस बनवणार आहे. तुम्हाला जर ह्या ड्रेसची व्हिडिओज हवे असेल तर नक्की सांगा मला. आणि हो, माझ्याकडे असे खूप साऱ्या ड्रेसेसचे कपडे पडलेले ज्यांना मी पूर्णपणे जॉईंट करून बनवू शकते आणि मला बनवायचं आहे. पण आता सध्या त्रास येतो आहे, चक्कर वगैरे येत आहेत मला, तब्येत डाऊन आहे. तर हा पूर्ण 5 मीटरचा कपडा आहे. तर प्रॉब्लेम इथे एक आहे, कारण आम्ही जिथून घेतला होता तुम्ही बघू शकता, पन्ना खूप छोटा आहे. हा जो पन्ना 1 मीटरचा पण पन्ना नाही आहे. आणि हा जेव्हा घेतला, आमच्या इथून मार्केट लागतो, त्या मार्केटमधून घेतलेला मी. जर तुम्ही बघू शकता, हा पन्ना जो आहे तो क्लोजली दाखवतो मी तुम्हाला. बघा, हा इथे पूर्ण असा ताणलेला वाटतो. ओके. सो आणि ह्या साईडला एकदम असं जॉईंट वाटतं पन्ना. सो मी ह्याचं जे ड्रेस बनवणार आहे 5 मीटरचा पन्ना, सो मी तो सेल करणार आहे. जे पण तुम्हाला जर हवं असेल ह्या कपड्याचा, कपडा खूप छान आहे, सॉफ्ट आहे कपडा, बिलकुल कडक नाही आहे. तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता.
तर मी कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे तुम्हाला यूट्यूबच्या चॅनलवरती, माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट देणार आहे. अँड देन ही साडी आहे, ही कांजी करू शकतो या साडीला. खूप छान साडी आहे, तुम्ही बघू शकता, खूप छान साडी आहे. तर ऑफकोर्स हिला इस्त्री वगैरे नाही केली मी, इस्त्री वगैरे केल्याच्या नंतर ही, आणि हा तिचा पदर आहे. हा थोडा फाडून टाकलेला आहे मी, बघू शकता मी फाडून टाकलेला आहे. तर मी विचार केला की यूट्यूबवरतीच टाकावं, आणि हा त्याचा बॉटम आहे. ह्याचं क्रिएशन मला करायचं आहे. खूप छान ड्रेसेस येत आहेत, ज्यामुळे मी बनवायचा विचार करते तुमच्यासाठी. तर तुम्हाला जर हवं असेल असं काही ड्रेसेस शिवायचे असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा, आणि तुम्ही पार्सल करू शकता. तुम्हाला जर साडीचे काही प्रकारचे फ्रॉक्स शिवायचे असतील तेही माझ्याकडे अवेलेबल असतील. मी एक मिनटं थांबा, फक्त मी तुम्हाला साड्या दाखवतो ज्या माझ्याकडे ऑलरेडी आहेत, आणि मी त्याच्या ड्रेसेस शिवून सेल करणार आहे. तर सेल करणं खूप अवघड आहे, पण मी म्हटलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी धीरे धीरे सेल करू शकते. सो माझ्याकडे अशा 4 ते 5 साड्या, बट नॉट यूज, बिलकुल मी यूज केलेला नाहीत. एका साडीला लिटरली मी फॉल्टिच केले, ब्लाऊज शिवला, बट ती ग्रे साडी होती, त्याच्यामुळे मी बिलकुल पण त्या साडीला बोलू शकतो पण वेअर नाही केलेली आहे. एक नवीन कोरी साडी आहे. खूप अशा साड्या आहेत ज्या मी बिलकुल वेअर करायची इच्छा नाही होत मला, आणि माझ्याकडे मिनिमम साड्या आहेत, आणि त्या मिनिमम साड्यांमध्ये पण मला त्या साड्या खूप छान वाटतात, बट मला वेअर नाही करायची इच्छा होत त्या साड्या, त्यामुळे मी वेअर करत नाही. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मी वेअर केली असेल, तर असं बिलकुल नाही आहे की मी ह्या साड्या वेअर केलेल्या आहेत. या साड्या कोऱ्या आहेत, तुम्हाला मी दाखवतो, एक मिनिट. ओके, सो मी या साड्या तुम्हाला आता दाखवतो. ही साडी आहे फर्स्ट ऑफ ऑल, खूप छान अशी बॉर्डर आहे. मी ह्याला लेस सगळं काही लावलं शकतो. फॉल देखील केली आहे, ऑफकोर्स फॉल देखील केली आहे मी, तुम्ही बघू शकता फॉल केली आहे, बट वेअर केली ही बिलकुल नाही आहे. हा तिचा पन्ना ही खूप छान आहे, त्यामुळे ड्रेसेस खूप छान बनतील. मला कापायची इच्छा होत नाही, बट हलकी साडी आहे आणि मला नाही पेरायची इच्छा होत, माहिती नाही का, बट पेरायची बिलकुल पण इच्छा होत नाही. बघू शकतो ही साडी कशी आहे, ती सेम साडी आहे. पल्लूला पण बिलकुल नाही चुकून बसू शकते. ड्रेसेस खूप छान आहे, ड्रेसेस खूप छान बनले, सॉरी टू से. आणि ही साडी एक आहे जी मला आता सध्या भेटली आहे लग्नामध्ये, बट मी नाही शिवू. मला ही छोटी वाटते, माझ्यासाठी तरी छोटी वाटते, पण प्लस हिची बॉर्डर खूप सुंदर आहे, बघू शकता, खूप सुंदर ग्रीन आणि ब्ल्यूमध्ये ही बॉर्डर आहे. सो खूप सुंदर आहे हिची बॉर्डर, आणि खूप छान अशी ही आहे, एवढी मोठी साडी आहे. आणि तुम्हाला जर हवी असेल ही साडी, साडी नाही, तुम्हाला जर हवी असेल ही ह्याचं ड्रेस बनवून, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देईल, तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, साधा कॉल करू शकता, बट पेमेंट तुम्हाला ऑनलाईन हाफ पेमेंट करावं लागेल किंवा 75% करावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला मेजरमेंट मला द्यावं लागेल, किती वर्षाची आहे, काय आहे. त्याच्यानंतर सेकंड ही साडी आहे, आय थिंक ही नवरात्रीसाठी बेस्ट साडी आहे, बेस्ट म्हणू शकतो, कारण हे बघू शकतो नवरात्रीसाठी मी ही साडी एक मागवली होती, बट मला थोडासा डाऊट आला की तेही पेरणं ही साडी पॉसिबल नाही आहे माझ्यासाठी.
पठ्याचा ड्रेस बनवून मी पेरू शकते, विकू शकते. तर तुम्ही हा छान असे रिस्पॉन्स करा आणि बघू शकता. ही खूप छान पॅनल बनवू शकते, ड्रेसेस बनवू शकते, चनिया चोली बनवू शकते असं नाही म्हणू शकत, कारण खूप 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 असं कमी वाटतंय मला हे. आणि हो, ही कोरी साडी आहे, मी हिला फक्त स्टिच केले. तुम्हाला जर दिसत असेल तर तुम्ही बघू शकता, बिलकुल पण वेअर केलेली साडी नाही, मी घरी आत्ता मोडलेली आहे. दुसरी साडी ही आहे. मला ही साडी ही फाटली, ऑफकोर्स दिलेली मला, पण ती फाटलेली. बघू शकता, इथून मी दिसते तुम्हाला फाटलेली आहे, पण मला ही साडी आवडली आणि ह्याच्यातून मला काहीतरी क्रिएटिव्हिटी बनवायची आहे. तर मी माझ्या लेकीसाठी घागरा बनवणार आहे या साडीचा, कारण खूप छान वाटणार आहे. ही पण साडी फुल ऑन आहे, बघू शकता तुम्ही. पूर्णपणे मी झाकून माझ्या गळ्यापर्यंत येते ही साडी, पण मला नाही पेरायची साडी, कारण थोडीशी ग्रे आहे. अँड माझ्याकडे हा कपडा आहे, तुम्ही बघू शकता, व्हाईट कपडा आहे, जो की ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहे. 2 कलर आहेत, ब्लॅक अँड व्हाईट. ह्याच्यासाठीही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला जो पण कपडा आवडेल तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट करून मला पाठवू शकता की मला हा कपडा हवा आहे. जो कपडा हवा आहे तो तुम्ही मला स्क्रीनशॉट करून पाठवू शकता की हा कपड्याचा प्राईस काय आहे ते मी सांगेल तुम्हाला. कशी काही प्राईस ठेवणार आहे, कारण की तुम्ही कुठे राहता, काय राहता, त्याच्यामुळे पार्सल जाण्यासाठी जे प्राइसेस लागतात त्याच्यावरती आहे सगळं. आणि आपण लवकरात लवकर साड्यांचाही बिझनेस स्टार्ट करतो, त्यामुळे फटाफट कॉन्टॅक्ट करून फटाफट छान ड्रेसेस शिवा. मी माझ्या लेकीसाठी ड्रेस शिवलं ना तर तुम्हाला नक्की सांगेल. पण आपल्या असे काही कस्टमर्स आहेत जे पैसे द्यायचे नावावरती काहीही करत नाही आहे. आणि ही एक साडी आहे जी माझी स्पेशल साडी आहे, फुल ऑन डायमंड, बघू शकता. पूर्ण डायमंडने भरलेली ही साडी, पूर्ण डायमंडने भरलेली साडी, आणि मला माझ्याकडे स्पेशल आहे. अच्छा, ही ओळखा बरं कसली साडी असेल. हा ब्लाऊज आहे तिचा, अराउंड 10.5 वर्ष झाली या ब्लाऊजला, आणि मी याला ऑफकोर्स 3-4 वेळा वेअर केली. बट दिस इज अ स्पेशल साडी. बिलकुल कलर वगैरे केलेला नाही, पण तुम्हाला ही विकायची नाही आहे. मला असं वाटतं मी हिला स्टिच करू शकते. बघू शकता, हा जो आहे हा तिचा पदर आहे. आणि विकायची म्हणजे मला कोणालाही द्यायचं नाही ह्या साडी. पण काय आहे ना, या साडीपासून माझं जुनं नातं आहे. माझ्या लग्नाची साडी मला कापायची इच्छा होत नाही, पण ही खूप हेवी साडी तुम्ही बघू शकता. खूप छान असं वर्क केलं. 10 वर्ष पूर्ण झालेत लग्नाला, 10 वर्ष तुम्ही बघू शकता. खूप छान असे डिझाईन्स आहेत ह्या साडीवरती. आणि स्पेशली हा जो आहे पदराचा, आणि जो आपला हा भाग येतो निर्याला प्लेट्सवाला जो भाग येतो त्याच्यासाठी, अँड निर्या हा तुम्हाला खालचा भाग दिसतोय, बॉटम आहे. आणि हा बघू शकता, हे जो आहे हा निर्याचा भाग आहे, हा निर्याचा भाग आहे. आणि ही बुट्टी जी आहे ना, ही मला असं वाटतं चनिया चोलीला खूप छान वाटते. तर मला कापायची इच्छा होत नाही. बघू शकता, ही बुट्टी खूप छान आहे. सो ह्या बुट्टी 6 बुट्ट्या आहेत. तर त्या बुट्ट्यांमध्ये तुम्हाला काय वाटतं की मी ह्या साडीला स्टिच करावं, म्हणजे माझ्या लेकीसाठी स्टिच करावं, काय करावं की आणि काय करावं ते सांगा मला. त्याप्रकारे मी ह्या साडीला करू शकते.
कारण ही साडी आहे ना माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, लग्नाची साडी आहे. मला असं वाटतंय की मी ही साडी जी आहे नाही विकतो, नाही देणार कोणाला, फक्त निर्यांमध्ये ना. आणि ही साडी खूपच छान आहे. पण मी ही एवढी हेवी साडी कोणत्याही प्रकारे कुठेही घेऊन जाऊ शकणार नाही. कारण काय आहे की ह्या साडीमध्ये माझी आठवण लपलेली आहे. या आठवणीमुळे मी नाही विकू शकत कोणाला ही साडी. लग्नाची साडी आहे, कोणाच्याही कार्यक्रमाला मी साडी नाही फिरू शकत, फक्त ते स्पेशल आहे. सो मला फटाफट सपोर्ट करा तुम्ही आणि कॉन्टॅक्ट करा माझ्या व्हॉट्सअप नंबरला जो मी देणार आहे तुम्हा सगळ्यांना. तर फटाफट कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला जर साडी आवडली असेल, कोणत्याही साडी आवडली असेल, त्याचा तुम्हाला ड्रेस हवा असेल तर फटाफट मला सांगा. स्क्रीनशॉट घ्या, मला ही साडीचा ड्रेस हवा आहे किंवा ह्या कपड्याचा ड्रेस हवा आहे, तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला पाठवू शकतो. व्हॉट्सअप चालू आहे, प्लस आपलं म्हणजे कॉलिंग आहे, नॉर्मल कॉलिंग, साधं कॉलिंग तेही चालू आहे. त्याच्यासाठी फटाफट कॉन्टॅक्ट करा आणि हो सबस्क्राईब करा. बाय बाय.